नमस्कार. साथी न्यूज इंडिया या यूट्यूब चॅनलमध्ये मी शकील सय्यद आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आज आपण फलटणमध्ये आहोत आणि आता सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागत आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती माननीय श्री दादासाहेब चोरमले यांच्याशी आपण चर्चा करण्यासाठी सध्या फलटणमध्ये इथं आलेलो आहोत आणि त्यांच्या शाळेवरती आलेलो आहोत आणि आपण पाहतो की पाठीमागं निसर्गरम्य वातावरण आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं शाळेचं काम त्यांचं चालू आहे आणि मुलांना ते चांगल्या पद्धतीने शिक्षण देण्याचं काम करतात आणि मूकबधीर मुलांची शाळा आणि चांगल्या पद्धतीने संगोपन आणि शिक्षण देण्याचं काम माननीय श्री चोरमले साहेब करतायत. त्याचप्रमाणे महात्मा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष त्याचबरोबर सातारा जिल्हा खो खो असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराचे मानकरी माननीय श्री दादासाहेब चोरमले साहेब आहेत. चोरमले साहेब नमस्ते. 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 आता आपण पाहतोय की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागत आहेत आणि या पार्श्वभूमीवरती आताचं वातावरण कसं आहे आणि कशी चर्चा चालू आहे, काय वाटते, कोणाला संधी भेटेल, त्याचबरोबर आता कुठला चेहरा समोर येईल आणि कशी वाटते आताची राजकीय परिस्थिती, काय वाटते तुम्हाला? खरं तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 3-3.5-4 वर्षे लेट होत आहेत. कारण का पाठीमागच्या ह्या स्थानिक सातारा आणि आपला कोल्हापूर या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून दर 6 वर्षाला निवडणूक होते. या निवडणुकीमध्ये या जिल्ह्यामध्ये असणाऱ्या सर्व नगरपरिषदा, त्या नगरपरिषदेचे नगरसेवक, त्याचबरोबर नगराध्यक्ष, महापौर, या जिल्ह्याच्या अंतर्गत येणाऱ्या सगळ्या जिल्हा परिषदेचे सदस्य आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने मतदान करत असतात. आणि पाठीमागच्या वेळेला तुम्हाला माहिती आहे की कोविडच्या कालावधीमध्ये निवडणुका पुढे गेल्या आणि त्यावेळेला मला आठवते की माझी पत्नी फलटण नगर परिषदेची नगरसेविका होती. त्यांच्या काळामध्ये निवडणुकाच झाल्या नाहीत आणि निवडणुका न झाल्यामुळं नगरसेवकच नसल्यामुळे या निवडणुका आपोआप आता पुढे ढकललेल्या आहेत. आणि आता नुकत्याच नगरपरिषदेच्या निवडणुका 2-4 महिन्यापूर्वी झालेल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेची बॉडी आता बसलेली आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि आता त्या निवडणुकीचा नुकताच कार्यक्रम लागलेला आपल्याला पाहायला मिळतोय. मला असं वाटतं की या निवडणुकीमध्ये कोण इच्छुक आहे, कोण या निवडणुकीला सामोरं जाणार आहे, याच्यापेक्षा आता सध्याची जी परिस्थिती आपण बघितली तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की भारतीय जनता पक्षाचं माझ्या वतीनं मला असं वाटतं की बऱ्यापैकी या 2 जिल्ह्यामध्ये वर्चस्व आता निर्माण झालेलं आहे. पूर्वी हा जिल्हा सातारा जिल्हा असेल, सांगली जिल्हा असेल, कोल्हापूर जिल्हा असेल, हे काँग्रेस माइंडेड असणारे जिल्हे आणि त्यावेळेचे जे काँग्रेसचे जे दिग्गज नेते आहेत तेच आता भाजपमध्ये गेलेले आहेत. म्हणजे भाजप हा काय तसा वाढलेला पक्ष मला तर काय दिसून येत नाही. सगळे काँग्रेसचे जे नेते मंडळी आहेत या ना त्या कारणानं कुणाला कशाची भीती असेल, कुणाला कशाची भीती असेल, ती सगळी भाजपामध्येच गेलेली आहेत. आणि त्यामुळं हा जो आपला पश्चिम महाराष्ट्र हा जो साखरपट्टा आहे या जिल्ह्यामध्ये पहिल्यापासून काँग्रेस बहुल हे जिल्हे, काँग्रेसचं वर्चस्व असणारे हे जिल्हे आता सध्या भाजपचं वर्चस्व दिसतंय. आणि आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे आपल्या सातारा जिल्ह्यातले आहेत आणि त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांचं बी बऱ्यापैकी आता आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यांच्या विचाराची लोक निवडून आलेले आपल्याला पाहायला मिळतात. काँग्रेसची थोडीफार माणसं पाहायला मिळतात. तसा 10 वर्षापासून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणजे पवारसाहेब आणि अजितदादा ज्यावेळी त्यांची राष्ट्रवादी एकत्र होती त्यावेळेपासून हा जिल्हा राष्ट्रवादीच्या विचाराचा होता. काँग्रेस राष्ट्रवादी म्हणजे ते काँग्रेसचंच दुसरं अपत्य राष्ट्रवादी आहे. आणि परंतु आता सध्या थोडी राष्ट्रवादीची परिस्थिती थोडी विचलित वाटते. कारण का आता या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, या राज्याचे कर्तबगार नेते आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला भविष्य होतं अजितदादांच्या माध्यमातून, त्या अजितदादांचं नुकतंच विमान अपघातामध्ये निधन झालं. त्यामुळं राष्ट्रवादी बऱ्यापैकी पोरकी झालेली आहे. राष्ट्रवादीमधले सगळे नेते सुसाट सुटलेले आहेत, कुणाचा कोणाला पायबंद नाही. आणि त्यामुळं मला तरी आजच्या परिस्थितीमध्ये असं वाटतंय की भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिघं एकत्र येऊन लढत आहेत. आणि आता या जिल्ह्यामध्ये विरोधक कोण राहिला नाही. भाजपचा विरोधक शिवसेना आहे आता आणि राष्ट्रवादी आहे. वरच्या पातळीवर त्यांची युती आहे. हे जर तिन्ही पक्ष एकत्र आले तर कुठेतरी ताकद शिवसेनेला भेटेल असं वाटतं का? समजा राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल आणि काँग्रेस हे जे पक्ष एकत्र आले तर याची ताकद वाढेल आणि याचा फायदा कुठेतरी शिवसेनेला होईल असं वाटतं का तुम्हाला? कसं आहे माहिती आहे का, शिवसेनेला ताकद भेटणारच की. परंतु आता मी तुम्हाला सांगितलं की आता सध्या
ह्याला विरोध राहिलेला नाही आहे. म्हणजे भाजप शिवसेना राष्ट्रवादीला विरोध राहिलेला नाही. काँग्रेसचं नावापुरतं अस्तित्व आहे. शिवसेनेचं सुद्धा नावापुरतं अस्तित्व आहे, म्हणजे उभाटा शिवसेनेचं. आता एकनाथ शिंदेची शिवसेना भाजपचा शत्रू आहे, भाजपचा शत्रू, आणि राष्ट्रवादी बी भाजपचा शत्रू. ह्या तिघातच आता खरी लढाई आहे. दिसायला हे वरच्या पातळीवरती एक आहे साहेब, पण आता आपण जिल्हा परिषद निवडणूक झाली, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे 37 जिल्हा परिषद सदस्य होते, परंतु भाजपनं त्यांचे सदस्य फोडले, त्यांच्या सदस्यावरती दादागिरी केली. या निवडणुकीमध्ये खुद्द या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हस्तक्षेप झाला आणि अक्षरशः लोकशाहीची थट्टा झाली, संविधानाची थट्टा झाली, आणि शिवसेनेचे 2 सदस्य मतदानाला आत गेलेले त्यांना मतदानापासून वंचित ठेवलं, आणि 2 सदस्यावरती गुन्हे दाखल करण्यात आले, खोटे गुन्हे, आणि त्या 2 जणांना निवडणुकीपासून वंचित ठेवण्यात आलं. आत गेलेल्या सदस्यांना दमदाटी करण्यात आली, आणि भाजपने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. म्हणजे आता मग सांगा ना तुम्ही, शत्रूच राहिला नाही. या युतीतच आता भानगडी चालू झालेल्या आहेत. त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक जर तुम्ही बघितली तर सातारा जिल्हा परिषदेवरती माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं वर्चस्व आहे, परंतु आता भाजपने काही लोक फोडलेले आहेत. काही नगरपालिका भाजपकडे आहेत, काही नगरपालिका राष्ट्रवादीकडे आहेत, काही नगरपालिकेमध्ये बऱ्यापैकी शिवसेनेनं, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं सातारा जिल्ह्यामध्ये शिरकाव केलेला आहे, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिरकाव केलेला आहे, सांगली जिल्ह्यामध्ये शिरकाव केलेला आहे. सांगलीत आता तुम्हाला माहिती आहे बऱ्यापैकी राष्ट्रवादी, शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे. म्हणजे जयंत पाटील साहेबांनी सगळ्याची मूठ बांधली आणि जिल्हा परिषद अध्यक्ष त्यांनी त्यांच्या विचाराचा केला. आता ही निवडणूक होती मागच्या वेळेला ज्यावेळी निवडणूक झाली तेव्हा पतंगराव कदम साहेबांचे बंधुराज मोहनराव कदम हे उभा राहिले. त्यावेळेला त्यांच्या विरोधामध्ये शेखर गोरे उभा राहिले होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडे त्यावेळेला प्रचंड मोठं मताधिक्य होतं, तरी देखील काँग्रेसचे मोहनराव कदम जिंकून आले. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेला खूप मोठी फाटाफूट झाली. अनेक सदस्यांना वारेमाप पैशाचं वाटप करण्यात आलं. निवडणूक प्रक्रिया आता राहिली नाही, पैशावरती निवडणूक चाललेली, आणि हे खऱ्या अर्थाने ही देशाची लोकशाही धोक्यात येऊ पाहते. पैसे द्या आणि निवडणुका जिंका, हे एक तंत्र आता तयार झालेले आहे. म्हणजे पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा, हे गणित जर भविष्यामध्ये सुटलं नाही तर हा देश कुठं जाईल हे काय सांगता येत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं, आणि ज्या संविधानामध्ये झोपडीमध्ये राहणाऱ्या एका गरिबाला एका मताचा अधिकार, आणि या देशाचा उद्योगपती टाटा असेल, अंबानी असेल, अदानी असेल, यांना सुद्धा एकाच मताचा अधिकार, म्हणजे लोकशाही प्रणालीमध्ये सर्व समान आणून ठेवलं. मात्र आज लोकशाही धोक्यात येते असं म्हटलं तर मला नाही वाटत की चुकीचं होईल म्हणून. खरंच तुम्ही खूप मोठे आरोप केले. आपण सातारा जिल्हा परिषद निवडणुकीवेळी सांगितलं आणि टी व्हीवर सुद्धा पाहिलं. नुकतंच मतदानाच्या वेळी ज्यावेळेस सदस्य मतदान करणार आतमध्ये जाऊन त्यावेळेस त्यांना विविध गुन्हे दाखल करून त्यांना उचलण्यात आलं, त्यांना हॅरेसमेंट करण्यात आली, त्यांना बोलण्यात आलं, त्यांना दाबण्यात आलं, असं सुद्धा आपण पाहिलं. तर याविषयी काय सांगताल? आता पोलीस यंत्रणा, अहो देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे साहेब या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. एकनाथ शिंदे साहेबांनी SP फोन केला की निवडणूक प्रक्रिया नियमाप्रमाणे होऊ द्या. SP साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांसुद्धा ऐकलं नाही. ते म्हणले मला मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप आहे. म्हणजे ते गणित झालेले. म्हणजे मंत्रिमंडळातच आता मला असं वाटतंय की कोण कोणाचं ऐकायला तयार नाही, आणि ही काही गोष्ट बरोबर नाही आहे. आणि तुम्ही जर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आता ही कशी निवडणूक लढतायत, काय लढतायत ते मला काही सांगता येणार नाही, परंतु जर निवडणूक ही तिघं जर एकत्र येऊन लढली तर ह्यांना काही विरोधक राहणार नाही. मात्र जर ह्याच्यातले जर शिवसेनेचा जर काही वेगळा निर्णय झाला आणि भाजपचा काही वेगळा निर्णय झाला तर शिवसेनेकडनं जर तुम्ही जर मला विचाराल की बाबा दावेदार कोण आहे, तर शिवसेनेकडं एक जबरदस्त मोठं व्यक्तिमत्व दावेदार म्हणून आपल्याला सांगता येईल. ज्या व्यक्तिमत्वाला या जिल्हा परिषदेचा 35 वर्षाचा अनुभव आहे, ते आपल्या फलटण तालुक्यातलेच नेतृत्व आहे. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे गेली 35 वर्षे जिल्हा परिषदेमध्ये सतत सातत्याने निवडून जात आहेत. ते आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौभाग्यवती श्रीमंत शिवांजली राजे साहेब, हे दोघंही फलटण तालुक्यामध्ये 7 जिल्हा परिषदे गट होते पूर्वी. प्रत्येक गटामधून संजीवराजे निवडून आले, आणि 35 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रचंड मोठा दांडगा अनुभव असणारा, म्हणजे पंचायत समितीचे सभापती,
जिल्हा परिषदेचे 30 वर्षे सदस्य, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, एवढा प्रदीर्घ दांडगा अनुभव श्रीमंत संजीव राजांच्याकडे आहे. आणि स्थानिक स्वराज्य संस्था या विभागातून जे व्यक्ती प्रतिनिधित्व करत असतं किंवा या विभागाला संधी का दिली जाते, तर जिल्हा परिषदेची, पंचायत समितीची, नगर परिषदेची सखोल माहिती असणारा एखादा सदस्य सभागृहामध्ये जावा विधान परिषदेमध्ये, आणि त्या विधान परिषदेमध्ये, जिल्हा परिषदेमध्ये, पंचायत समितीमध्ये, नगर परिषदेमध्ये काय बदल करता येईल का, असं आपल्याला एक तज्ज्ञ आमदार म्हणून त्यांनी सूचना कराव्यात राज्याला. या उद्देशाने ह्या मतदारसंघाची रचना करण्यात आलेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं, जर या निवडणुकीसाठी खरं पात्र व्यक्तिमत्व म्हटलं तर फलटण तालुक्याचे युवा नेते, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना शिवसेनेचे एकनाथ शिंदे साहेबांनी जर संधी दिली तर निश्चितपणे संजीवराजे चांगल्या मताने निवडून येतील. कारण का तर श्रीमंत महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आत्ताचे आमदार, गेल्या अनेक वर्ष राजकारणामध्ये मंत्री म्हणून राहिलेले श्रीमंत रामराजे साहेब यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. फलटण हे संस्थान होतं. फलटणच्या संस्थानाचे या देशावरती उपकार आहेत. आणि त्यामुळं फलटण म्हटलं की सातारा, फलटण, कोल्हापूर ही सगळी संस्थानिकांची गावं आहेत. आणि त्यामुळे संजीव राजांना निवडून यायला खूप असा त्रास होईल असं मला वाटत नाही. फक्त संधी एकनाथ शिंदे साहेबांनी द्यावी. निश्चितपणे श्रीमंत संजीवराजे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून येतील आणि आमदार होतील. खऱ्या अर्थाने त्यांना न्याय मिळेल. गेले 35 वर्षे ते या तालुक्याची प्रचंड मोठ्या प्रमाणात सेवा करत आहेत. कोणाचं एक लग्न चुकवत नाहीत, कोणाची मयत चुकवत नाहीत, कोणाचा वाढदिवस चुकवत नाहीत. प्रत्येक कार्यक्रमाला हजर असणारं नेतृत्व, संयमी, शांत, सुस्वभावी, आणि ज्यांच्या माध्यमामधून फलटण शहरातील, फलटण तालुक्यातील हजारो युवकांच्या हाताला काम मिळालं असं श्रीमंत संजीवराजे साहेबांचं नेतृत्व आहे. तुम्हाला माहीत आहे, गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्टच्या माध्यमातून श्रीमंत संजीवराजांनी हजारो लोकांना काम दिलेलं आहे. फलटण एज्युकेशन सोसायटीचा खूप मोठा विस्तार आहे. फलटण एज्युकेशन सोसायटीमध्ये जवळपास 7 ते 8 हजार लोक काम करत आहेत. म्हणजे एवढ्या लोकांचा घरप्रपंच चालवण्याचं काम जर श्रीमंत संजीवराजांनी केलं असेल तर संजीवराजांना खरं तर नियतीने सुद्धा संधी दिली पाहिजे असं माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला तर आज वाटते. नक्कीच श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या कार्याचा, अनुभवाचा फायदा नक्कीच शिवसेनेला होईल. परंतु चोरमले साहेब, आता आपण पाहिले की सातारा जिल्हा परिषदेमध्ये भाजपचा अध्यक्ष बसला, फलटण पंचायत समितीमध्ये भाजपचा अध्यक्ष बसला. आता जर एवढं सगळं होत असताना कुठेतरी तडजोड करून ही जागा शिवसेनेला सुटेल का, किंवा भाजप कुठेतरी थांबेल का, ही शिवसेनेला जागा देईल का, असं वाटतं का आपल्याला? शेवटी हा प्रश्न वरिष्ठ पातळीला प्रश्न आहे. ह्या प्रश्नावरती आपण मला असं वाटतं की चर्चा करणं माझ्या दृष्टीने योग्य नाही. कारण का हा विषय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या मधला आहे. एकनाथ शिंदे साहेबांचा हा जिल्हा आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांनी खरं तर शिवसेना वाढीच्या दृष्टीनं या जिल्ह्यामध्ये आता लक्ष घातलेलं आहे. आणि त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी या जिल्ह्याचं कसल्याही पद्धतीचे स्थानिक स्वराज्य संस्थेचं सीट मागून घ्यावं. कारण का शेवटी आजपर्यंतचा असा अनुभव आहे की भाजपानं ज्या पक्षाबरोबर युती केलेली आहे त्या पक्षाचा त्यांनी शेवटी ऱ्हास केलेला आहे. आणि हा अनुभव शिंदेसाहेबांना सुद्धा आहे. त्यामुळे शिंदेसाहेब सावध खेळी करतायत. म्हणजे त्याचं आहे, आज तुम्ही बघितलं की एकेकाळी भारतीय जनता पक्षाची अवस्था काय होती, आज काय आहे. म्हणजे याच्यावरून तरी एकनाथ शिंदेसाहेबांनी लक्ष घालावं आणि सातारा जिल्हा किंवा पश्चिम महाराष्ट्रात ज्या शिंदेसाहेबांना च्या जन्मस्थान आहे त्या भागामध्ये जर त्यांनी लक्ष घालून जर तिकीट मिळवून घेतलं तर निश्चितपणे श्रीमंत संजीवराजे साहेबांना निवडून यायला कोणतीही अडचण राहणार नाही. प्रचंड मताधिक्याने संजीवराजे निवडून येतील. कारण का भाजप, सेना, राष्ट्रवादी एकच आहे. संजीवराजांनी पूर्वी राष्ट्रवादीबरोबर काम केलेलं आहे. आज जे भाजपमध्ये जे लोक आहेत त्यांच्याबरोबर सुद्धा श्रीमंत संजीवराजांचे अतिशय सलोख्याचे संबंध आहेत. म्हणजे आता आपल्या जिल्ह्याचे असतील शिवेंद्रसिंहराजे भोसले साहेब, ते मंत्री, त्यांच्याबरोबर श्रीमंत संजीवराजांचं नात्याचे संबंध आहेत. त्यांच्याबरोबर अनेक वर्षी त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळं काय अडचण आहे असं मला काय वाटत नाही. तर धन्यवाद चोरमले साहेब, आपण सातवी चॅनलशी बोलला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. चोरमले साहेबांनी आता सांगितलं की श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना संधी मिळावी
आणि ती जर संधी मिळाली तर नक्कीच त्या संधीचं सोनं श्रीमंत संजयराजे नाईक निंबाळकर करतील आणि त्यांचा अनुभवाचा, त्यांच्या कार्याचा फायदा नक्कीच शिवसेनेला होईल. तर धन्यवाद साहेब, आपण साथीने चॅनलशी बोलला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार.